आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे सहकारी राजेश टोपे, विधिमंडळातील माझे सहकारी नवनिर्वाचित चौथ्यांदा निवडून आलेले आमदार विक्रम काळे, आमच्या पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार चंद्रकांत दानवे, संजय वाकचौरे, कैलास पाटील, निसार देशमुख, मनोज घोडके, भाऊसाहेब तरमळे, बबलू शेठ चौधरी, दत्ताभाऊ गोरडे, सूरज चव्हाण, एकनाथराव गवळी, अप्पासाहेब निर्मळ, जीतू परदेसी, डॉक्टर गुलदाद पठाण, विशाल वाकचौरे, शांताताई नरवडे, नीताताई परदेसी, ज्ञानेश्वर कापसे, रंगनाथ काळे, अनिल घोडके, हरिश्चंद्रजी लगाने पाटील, विलास लिपाने, विजय चव्हाण, सदाशिवराव मोटकर, पांडुरंग थोटे, बजरंग लिंबोरे, रावसाहेब अडसूळ, कल्याण भुकेले, विनोद सरोदे. आजच्या या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या पैठण परिसरातील आणि पंचक्रोशीतील जमलेले सगळे शेतकरी बांधव, माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, तरुण सहकारी, महिला भगिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस मला पैठणचे माझे सहकारी सांगत होते की दादा एका सभेच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला वेळ द्या. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2.5 वर्ष सरकार आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला. करोनाचा अतिशय बिकट अशा प्रकारचा काळ होता, परंतु त्याच्यातून पण महाराष्ट्राला सावरण्याचं काम केलं. त्याच्यातून पण वॅक्सिन असेल, बूस्टर डोस असेल, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, ॲम्ब्युलन्स, याच्यामध्ये कुठेही आम्ही कमतरता होऊन दिली नाही. मित्रांनो, जगावरचं संकट होतं. कुणाला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की अशा प्रकारे मास्क लावावं लागेल आणि आपल्याला एकमेकापासून दूर राहावं लागेल. अशा गर्दीच्या तर ठिकाणं आपल्याला टाळावी लागतील, परंतु ते घडलं. तोही काळ आपण पाहिला. अनेक चढ उतार येत असतात, अनेक संकट येत असतात. पूर्वीची लोक सांगायची प्लेगचं संकट आलं, देवीचा आजार आला, अशा पद्धतीनं त्याही काळामध्ये झालं. मागं माझ्या लातूर उस्मानाबाद मराठवाड्यामध्ये भूकंप झाला, तोही आपण पाहिला. आत्ताही एक भयानक भूकंप, काही हजार लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली. परदेशामध्ये आलेला तोही भूकंप आपण पाहतोय. त्याच्यामध्ये निसर्गाच्या पुढं कुणाचं काही चालत नाही. काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. दुष्काळाला आपण सामोरं गेलो, अनेकदा आपला नाथसागर पण भरला नाही. आपण अतिवृष्टीला सामोरं गेलो, आपण अवकाळी पावसाला सामोरं गेलो, गारपिटीला सामोरं गेलो. खूप काही स्थित्यंतर आपल्या आयुष्यामध्ये आली. परंतु संकट येत असतात, संकटाने खचून जायचं नसतं, त्याच्यावर मात करायची असते आणि पुन्हा माणसांना उभं करायचं असतं. ही आदरणीय पवार साहेबांची आपल्याला शिकवण आहे. तुम्ही पहा, आज देखील पवार साहेब 82व्या वर्षी पायाला भिंगरी बांधल्यासारखं सगळीकडे फिरत असतात. त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मित्रांनो, आपल्या आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर एवढं सुंदर आयुष्य आपल्याला जगायला मिळतं. त्याचा आपण पुरेपूर आपल्या प्रपंचाच्या करता, आपल्या भावी पिढीच्या करता, आपल्या घरातल्या परिवाराच्या करता आणि परिसराच्या करता फायदा उठवला पाहिजे. आज इथं येत असताना मला अनेक गोष्टी इथं सांगण्यात आल्या. ह्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या आधी जयसिंगराव गायकवाड असतील किंवा आमचे विक्रम काळे राजेश टोपे असतील, निलेश लंके असतील, आमचे संजय वाकचौरे असतील, दत्ताभाऊ गोरडे असतील, अप्पासाहेब निर्मळ असतील, ह्या सगळ्यांनी आपली आपली मतं मांडण्याचा प्रयत्न केला. इतरांनाही बोलायचं होतं, परंतु वेळ बराच झालेला आहे. ही सभा झाल्यावर मला आणि माझ्या सहकाऱ्यांना वैजापूरला पण जायचं आणि ती सभा उरकून आम्हाला मुंबईला देखील जायचं. मित्रांनो, पैठण हे तसं बघितलं तर साधू संतांची पवित्र भूमी,
दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या या आपल्या पैठण नगरीमध्ये श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या चरणी मी पहिल्यांदा वंदन करतो। आता आल्यानंतर देखील आम्ही तिथं दर्शन घेण्याच्या करता गेलेलो होतो। मित्रांनो, एकंदरीतच मराठवाड्याचा बहुतांशी भाग संपन्न करणाऱ्या ही माझी जी गोदामाई आहे तिच्या तीरावर बसलेलं हे पैठण नगरीत आल्यामुळं माझ्यासारख्याला प्रसन्न वाटतं। पण मला एका गोष्टीची खंत आहे, वाईट वाटून घेऊ नका, आपण आपल्या घरात बसलेलो। मित्रांनो, आल्यानंतर आम्ही संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्वर्गीय RR पाटलांनी आपल्या महाराष्ट्राला 1999-2000 सालात दिलं। 23 वर्ष झाली, 22 वर्ष झाली, तरी देखील आपल्या साधू संतांची पवित्र भूमी असणारी दक्षिण काशीमध्ये फिरत असताना तुम्ही पत्रकार मित्रांनो, तुम्ही कार्यकर्त्यांनो, तुम्ही सहकार्यांनो, मला सांगा की समाधान वाटतं का? किती अस्वच्छता, काय तिथं कुठं गटार तिथं चाललंय, कुठं काय डुकरं फिरतायत, कुठं काय होतंय, कशाला मेळ नाही। मित्रांनो, आम्ही पैसे देतो। मी अनेकदा महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री म्हणून राज्याचं भलं आणि त्या परिसराचा विकास होण्याच्या करता निधी देत असतो, देत होतो। आज मी विरोधी पक्ष नेता आहे, पण मला ती आवड आहे, मला ती सवय, लोकांचं भलं झालं पाहिजे। इथं एवढ्या मोठ्या प्रवणावर आमचे भाविक येतात, त्यांनाही समाधान मिळालं पाहिजे। मित्रांनो, का होत नाही? तिथं एवढं चांगल्या प्रकारचे गाळे वगैरे बांधलेले, आतमध्ये एंट्री केली तर कुठं पायऱ्या तुटल्या, कुठं फिरतंय, कुठं जनावरं फिरतायत, कचरा। अरे असं कसं चालेल? आपण स्वच्छतेला का महत्व देत नाही? बाकीकडे सगळीकडं एवढं चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतंय, आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे। आज तुम्हाला तसं बघितलं तर काय कमी आहे? आज बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 3 मंत्री मिळालेले आहेत। उघड काम आहे, ऐका ना, त्यामध्ये 3 मंत्रीपद, आज थोडी मंत्रीपद नाही आहेत। सावे साहेब असतील, भुमरे साहेब असतील, किंवा त्या ठिकाणी अब्दुल सत्तार असतील, तिकडनं उस्मानाबादच्या कडे तानाजी सावंत असतील। अरे ही संधी असती, ह्या संधीचं सोनं करायचं असतं। सारखे सारखे संधी येत नसतात। मी देखील जिथं काम करत असतो, आज इथं येत असताना मी काल रात्री पाथरीचा कार्यक्रम केला, नागनाथ मला वाटतं बसवत विधानसभा मतदारसंघामध्ये काल मोठा मेळावा मी केला। त्याच्यानंतर अहमदपूरला मी काल कार्यक्रम केला। काल आमचा प्रवास जास्त झाला, मी विक्रम काळे, सुरेश चव्हाण, पण अतिशय दिमागदार अशा पद्धतीनं सभा झाल्या। मला जे वाटतं ते मी लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, रात्री मी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्यावर थांबलो होतो। मी का तुम्हाला सांगतो? तुमच्या इथं नाथसागर जायकवाडी धरण आहे, ते धरण अलीकडे परमेश्वर कृपेने भरतंय, गोदा काठ आहे, इथनच आपल्या अडवलेली गोदावरी पुढं त्याच्यातनं पाणी सोडल्यानंतर बाबळी बॅरेज पासून पलीकडं परराज्यामध्ये जाते। मला मंत्रिपदाची संधी मिळाली त्यावेळेस ह्या नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत 12 ते 15 बॅरेजेस आम्ही केले। माझ्यावर आरोप झाले, परंतु मी आरोपाला डगमगलो नाही, कारण लोकांचं भलं करणं एवढंच ध्येय माझ्या डोळ्यासमोर होतं। दोन्ही तीरावर लोकांना पाणी मिळत नव्हतं, आज छोटी छोटी धरणं झाल्यासारखं संपूर्ण नदी, आज तुमच्याही पैठणमध्ये मला वाटतं 33 किलोमीटर पर्यंत पाणी आहे दुतर्फा। तुमच्या अंगात पाणी आहे, तुमच्या शेतात पाणी देण्याच्या करता ती व्यवस्था आपण केलेली आहे। ब्रह्मगव्हाणचा इथं मुद्दा काढला, हे आप्पासाहेब निर्मळ असेल, दत्ताभाऊ असेल, संजय भाऊ असतील, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, हे माझ्याकडे पाठपुरावा करायचे।
राजेश मंत्रिमंडळात होता तो सांगायचे की दादा हे झालं पाहिजे. त्याच्यामध्ये विक्रम काळे, आमचे सतीश चव्हाण, ती लोक सांगायची की दादा आम्ही मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतोय, तुमच्या हातात आहे, तुम्ही करा. आम्ही केलं. आम्ही त्याच्यामध्ये हायगाय केली नाही. काही ठिकाणी लोकांनी थोडंसं नाराजी व्यक्त केली, इकडे घेऊ नका, वर घ्या, वर नका, खाली घ्या. चालतं, शेवटी मनुष्य स्वभाव आहे, परंतु मार्ग काढायचा असतो. आम्ही मार्ग काढला. मित्रांनो, त्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की या पैठणच्या परिसरामध्ये पंढरनाथ पाटलांनी एक सहकारी साखर कारखाना काढला की नाही? त्याला किती वर्ष झाली? 1250चा कारखाना, अजून तुम्ही त्याच्यातच खेळत बसलाय. दुसरा शरद सहकारी साखर कारखाना चंद्रकांत घोडकेंनी काढला. मित्रांनो, 2-2 कारखाने, एवढी आर्थिक सुबत्ता इथे यायला पाहिजे होती, का नाही कुणाला कारखाने चालवता आले? मी सगळ्यांना दोष देतो, मी कुणाला एकट्याला दोष देत नाही. सगळे जबाबदार आहेत. पैठणचे तुमचे सगळे सुपुत्र त्याला जबाबदार आहेत. सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत. राष्ट्रवादी पण त्याला जबाबदार आहे. मी जे खरं आहे ते खरं आहे. परंतु मित्रांनो, त्या अंकुशराव टोपे कारखान्यावर होतो. पहाटे उठून मी 1 तास चालत असतो. तिथं चालत असताना मी सगळं बारकाईनं पहाडी करत होतो. एक कारखाना तिथं टोपे साहेबांनी काढला. त्या कारखान्याच्या परिसरामध्ये आता वाढवत डिस्लरी असेल, बाकीचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असतील. आता तिथं 7,500 ते 10,000 स्क्वेअर फीटचा 10,000 पर टन 7,500 ते 10,000 टनाचा कारखाना आता उभा राहतोय. पहिला कारखाना कितीने चालतोय? 5,500. दुसरा त्या ठिकाणी दुसरा 3.5. मित्रांनो, प्रयत्न केला तर साखर कारखाने उभे राहू शकतात ना. कुठं 1250शी खेळत बसलाय आणि कुठं ते 15-15, 20-20 हजार 2-2 कारखाने, 3-3 कारखाने उभे करतायत. त्यांच्या भागातला सगळा ऊस कसा जाईल ते बघतायत. त्यांना जमतं ते आपल्याला का जमत नाही? तिथं का तुम्हाला राग येत नाही? तिथं का तुमची सटकत नाही? इथं उगीच एकमेकाची उडी दुडी काढून बसतात, त्याच्यातनं तुम्ही नुकसान करून घेता. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचे जरी मतभेद असले, आम्ही एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो, तर एकमेकाच्या संस्थेच्या विरोधामध्ये आम्ही जात नाही, एकमेकाला मदत करत असतो. कारण ते शेतकऱ्यांची संस्था असते. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, आम्ही काही विश्वस्त म्हणून तिथं काम करत असतो, नंतर दुसरे येणार आहेत. परंतु तसंही घडत नाही. सारखं एकमेकाच्यावर नुसतं काय आता न बोललेलं बरं. हे काय चाललेलं आहे? कधी हे थांबणार आहे? आज तुम्हाला पालकमंत्री पद मिळाले, त्या पालकमंत्री पदाचा का फायदा घेता येत नाही? का तुम्हाला तुमचा काय पालट करून घेता येत नाही? अरे हा अजित पवार अर्थमंत्री असताना तिथं सगळ्या जिल्ह्यांना, राजेशला विचारा, ते जालन्याचे पालकमंत्री होते, डीपीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम, त्या भागातली भौगोलिक परिस्थिती, त्या भागातली लोकसंख्या आणि तिथला एकंदरीत विचार करून मानवी विकास निर्देशांक हे बघून आम्ही निधी द्यायचो. आज देखील हे सरकार 7 महिने सत्तेवर आलं. पैठणकरांनो, अजून पण 14 ते 15% खर्च झालेला आहे. 14 ते 15%. आज तारीख आहे 11. साधारण 15-20 दिवस राहिले ते फेब्रुवारी संपायला आणि मार्चला 31 दिवस राहिले. राहिलेल्या दिवसात टेक्निकल सँक्शन कधी होणार, काम मंजूर कधी होणार, कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक कधी होणार, 31 मार्चच्या आधी पैसा खर्च कधी होणार? उगीच काहीतरी चाललेलं आहे. अरे सत्तेच्या करता इतके तुम्ही हपापला. हिंदू हृदय सम्राट, त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ती शिवसेना उभी केली, तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. काही ठिकाणी एखादा पानपट्टीवाला देखील आमदार झाला, उडा गाडी चालवणारा ड्रायव्हर देखील आमदार झाला. तुमचाही आमदार झाला, मंत्री झाला. अरे तडफेने काम करा दा. मी मध्ये वाचलं की अजित पवार अर्थमंत्री होते आणि सगळंच त्यांच्या हातात होतं
आणि तिथं गेल्यावरती काहीच करायचे नाही. अरे काय बोलता, जरा पुरुषार्थ दाखवा. त्याच्या संदर्भामध्ये मी माझ्याकडे कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती आल्यानंतर इथं लोक बसलीत, मी ते जनतेचं काम असेल तर मी भेदभाव करत नाही. उलट आत्ताचं सरकार मध्ये मी पेपरला वाचलं, त्या सावे साहेबांनी, अतुल सावेंनी सांगितलं इथून पुढं त्या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनी शिफारस केली तरच सहकारी संस्था रजिस्टर होईल. अरे ही कुठली पद्धत? आम्ही देखील सरकारमध्ये बरेच वर्ष होतो, आम्ही असा भेदभाव केला नाही. ह्याच्यामध्ये कुठली 14 यायची, तारीख पे तारीख चाललंय. त्या संदर्भामध्ये मित्रांनो काही केलं नाही. हे सगळं करत असताना त्यांना त्याचा फायदा करून घेता आला असता का? आला असता ना. परंतु तुम्ही ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय त्यांना सोडले वाऱ्यावर आणि तुम्ही दारूची दुकानं काढायला निघाला. अरे पट्टे, तुम्हाला दारूची दुकानं काढण्याच्या करता जनतेने निवडून दिलं, ही तुमची पद्धत. अरे साधू संतांची भूमी, साधू संतांची भूमी आम्ही म्हणतोय, आणि हे म्हणत असताना श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज वरनं काय म्हणत असतील, मी काय बघतोय म्हणत असतील की नसतील? संत तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, सगळे म्हणत असतील. पण तुम्ही निर्व्यसनी समाज निर्माण करायला निघाला का? तरुण पिढीला दारू पाजायला निघाला? संसार उद्ध्वस्त करायला निघाला? राख रांगोळी करायला निघाला? तुम्ही खुल्या मनाने सांगा तुमची दुकानं किती आहेत. त्याच्यामध्ये माझं जर चुकत असेल, मी काही सर्व गुण संपन्न नाहीये, तर त्यांनी सांगावं, सभा घ्यावी की विरोधी पक्ष नेते अजित पवार आले होते, तसं नाहीये, ती माझी दुकानं नाहीत, माझा त्याचा दुरान्वय देखील संबंध नाही. आई मग अरे तुम्हाला इथले काही रस्ते करता येत नाही, इथले प्रश्न सोडवता येत नाही, इथली MIDC वाढवता येत नाही, तुम्ही रड्यात रडे, तुम्हाला कारखाना चालवता येत नाही. अरे जर तुमच्या तिथं शेजारीच राजेश टोपे काम करू शकतो, विलासराव देशमुखांचा मांजरा उद्योग समूह तो सगळ्या पद्धतीने चांगले कारखाने चालू शकतो, तर आपल्याला का जमत नाही? बाहेरचे लोक येऊन इथं कारखाने चालवतात. ते माझा पुतण्या रोहित पवार आमदार कन्नडला जाऊन कारखाना चालवतो. ही कुठली पद्धत? अरे आम्ही 3000 रुपये टनाला भाव देतो आमच्या बारामतीमध्ये. किती? 3000 रुपये टनाला. आणि तुमचा भाव काय? 2200 2300. काय शेतकऱ्यांनी काय करावं? काय ही पद्धत झाली का? याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे ना. आज इतकं मोठं मुबलक पाणी माझ्या जायकवाडीच्या बॅकवॉटरवर सगळीकडे कारखाने उभे राहिलेत. गंगामाई तिकडं, मुळा तिकडं, त्या बाजूला ज्ञानेश्वर, भेंडा. अरे बस जरा, बस तेच सांगतोय, बटन दाब जरा, आमची बटन दाब, म्हणजे सगळं बरोबर होईल. काय होतं, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. भावनेला हात घालून काही उपयोग नाही. मित्रांनो, जी माणसं आज बाळासाहेबांच्या नावावर निवडून येतात, ती माणसं बाळासाहेबांचे पोटी जन्माला आलेले उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावतात. काय यांना वाटायला पाहिजे जनाची नाही मनाची थोडी तरी? ही कुठलं राजकारण? त्याच्या संदर्भामध्ये कधी हे आमदार तरी शिवसेनेनं यांना तिकीट दिलं असतं तर कधी आमदार झाले असते का? तुम्ही बटन दाबली नसती किंवा निवडून दिलं नसतं तर आमदार झाले असते का? आपण बोलता काय, आपण वागता काय, आपण करता काय, आपले विचार काय, त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. बाबांनो, इतक्या गोष्टी त्या संदर्भामध्ये देण्याचा प्रयत्न आपण ह्या बाबतीमध्ये केलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की
मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. संकट होतं कोरोनाचं, तरी देखील त्याच्यातनंच आमच्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पवार साहेब कृषी मंत्री असताना 71-72 हजार कोटी रुपये देशातल्या माझ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर मनमोहन सिंगजी, पी चिदंबरम साहेब आणि सोनिया गांधींनी त्याला साथ दिली आणि तो निर्णय झाला. साहेब म्हणायचे, अजित, माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारामध्ये जायला लागू नये, एकदा त्याचा सातबारा कोरा करून त्याला चांगल्या प्रकारे काळ्याची सेवा करता यावी, ही साहेबांची कल्पना. त्याकरता पवार साहेब अतिशय चांगल्या प्रकारे कृषी विज्ञान केंद्र देत होते, विद्यापीठाला, कृषी विद्यापीठाला पैसा देत होते, त्याच्यात चांगल्या प्रकारचं संशोधन व्हावं, चांगल्या प्रकारचं बियाणं डेव्हलप व्हावं. आजच मी सकाळी आपल्या जालन्यामध्ये अंकुशराव टोपे कारखान्याच्या समोरच VSIनी जमीन घेतली. तिथं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी 8005 असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायट्या, त्याचं आपण बेणं तयार करतो. का तर माझ्या शेतकऱ्यांचं टनेज वाढावं. पैठणकरांनो, मी काल पण काही ठिकाणी बोललो, काही बहादर शेतकरी कष्टाने जमीन कसतो आणि त्याच्यामध्ये 150 ते 170 टन एकरी ऊस काढतो. 150 ते 170 टन. मी भर दुपारी 1 वाजता तुम्हाला सांगतोय, धडधाकट असताना सांगतोय, चंद्रावर गेलेलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही या, तुमचं जर शेतकरी जे चांगल्या प्रकारे शेतीवाडी करून पाहत असतील, मुलं येत असतील, तर मी त्यांना ते दाखवायला तयार आहे. माझ्या इथं जे कृषी प्रदर्शन 19, 20, 21, 22, 23ला झालं, त्याच्यामध्ये निलेश लंकेला विचारा कशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन होतं. अरे बाबांनो, इथं नुसतं एकमेकाची उणीधुणी काढून प्रश्न सुटणार नाही. तुमची शेतीवाडी चांगली फुलणार नाही. तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता येणार नाही. इथं सगळं पाणी असताना इथं दूध किती आहे? किती लिटर दूध तुम्ही तयार करता गाई म्हशीचं? काहीच नाही. अरे आमच्या भागामध्ये आम्ही जवळपास 7 लाख लिटर दूध गोळा करतोय एका तालुक्यात. अरे मग असल्यांना कशाला तिथं दूध घालता? जे पेमेंट करतील त्याला दूध घाला. जे साखरेचं तुमच्या ऊसाचं बिल करतील त्याला त्या ठिकाणी पेमेंट घाला, त्याला ऊस घाला. जे वजन काटा व्यवस्थित तुम्हाला दाखवतील तिथं त्याला ऊस घाला. नाही, हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये खरं राजेश टोपे, आम्ही जसं मी आज बारामती तालुक्यातले कारखाने आम्ही सगळे मिळून, बारामतीकर, माझी एकट्याची मक्तेदारी नाहीये, तिथं तुमच्यासारखे जेव्हा भावाचे बांधव माझे आहेत, सहकारी माझे आहेत, ते सगळे मिळून आम्ही चांगल्या संस्था चालवतो. आम्ही एकट्याने पुढे जाऊन काय उपयोग आहे? आमची भावंड पण आमच्या बरोबर आली पाहिजे ना. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये मराठवाड्यातले पण काही कारखाने चालवायला घेतले ना. आम्ही त्याच्याबद्दल उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील गेलो ना. वेगवेगळ्या भागातल्या लोकांना सल्ला देण्याचं काम करतोय ना. तसं राजेश टोपे, आपण औरंगाबाद पण आपलंय, जालनाही आपलंय. आपलं जसं चांगलं चाललंय तसं ह्यांचंही होऊ द्या. आपण शेजार धर्म पाळला पाहिजे. मगाशी बोलत असताना मराठीत मला सांगितलं, दत्ता भाऊ आणि संजय भाऊ या दोघांचं काहीतरी, एकाला आमदारकी आणि एकाला खासदारकी. त्याच्याकडे स्वतःकडे खासदारकी येऊ नये म्हणून हे असलं चाललंय. त्याला भीती वाटते, यायला उद्या अजित पवारांनी मागं लागून आपल्याला खासदारकी दिल्यावर काय व्हायचं. मी खासदार होऊन इकडे आलोय, तसं तू इकडे आमदार होऊन तिकडे खासदार हो. मी पहिल्यांदा 91 साली खासदार होतो, ढिगाणी मतं मिळाली होती, आणि नंतर मी इकडे आलो. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. मला सांगायचं तात्पर्य की चांगल्या प्रकारे इथं मोसंबीचं उत्पन्न होऊ शकतं, इथं वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा होऊ शकतात. इथला शेतकरी कष्टकरी अतिशय चांगल्या प्रकारे पिकवणार आहे. पण इथं नेतृत्वाचा अभाव आहे. कर्तृत्व असणारं नेतृत्व नाही. त्यामुळं आज 3-3 मंत्रिपद मिळून देखील तशा पद्धतीनं आपला विकास होताना दिसत नाही. तुम्ही पहा, जर तुम्हाला मी सांगायचं त्या ठिकाणी ठरवलं तर ह्या भागामध्ये सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेची
महत्वाकांक्षी योजना ही आपण त्या ठिकाणी दिली. का दिली? दुष्काळी भागामध्ये तुमच्या उशाशी पाणी असताना बाकीच्यांनी पाणी घ्यायचं आणि तुम्ही काय पाहायचं? त्याकरता करोडो रुपये तिथं खर्च केले. त्याच्याबद्दल पुढं जे मंत्री होते त्यांनी केलं काय? त्यांचं काम नव्हतं. जवळच्या नातेवाईकांना अशा योजनांचे कंत्राट सबलेट करण्याचं काम जे चाललेलं आहे त्यामुळे योजनांच्या कामाला खीळ बसते. आम्ही सकाळी 6ला उठून काम बघायला साईटवर जातो, त्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी दाबात घेतो, जाब विचारतो, कारण पैसा सरकारचा आहे, काम चांगलं झालं पाहिजे. जर तिथं माझ्याच नातेवाईकांना काम सबलेट व्हायला लागली तर मी कुठल्या तोंडाने तो अधिकारी म्हणेल तुझ्याच पाहुण्याने काम घेतले झालं. इथं घोडं पेंड खाते. आपण स्वतः स्वच्छ पारदर्शक असलं पाहिजे. काय भ्रष्टाचार चाललेला आहे सध्या. त्याच्यामध्ये पानंद रस्ते किलोमीटरवर दर चाललाय. किती किलोमीटर पाहिजे? कधी असं नव्हतं, पण ते घडायला लागलेले. त्याच्या संदर्भामध्ये पैठण तालुक्यात मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना मंजूर केली. आम्ही लोकांनी मंजूर केली. राजेशला विचारा, अशोक चव्हाण, राजेश टोपे, धनंजय मुंडे, आम्ही सगळेजण उद्धव ठाकरेंच्या बरोबर बसलो होतो आणि त्याच्यातून गुलाबराव पाटील या खात्याचे मंत्री. मोठी योजना आहे. आम्ही पहिल्यांदा म्हणलं की पहिल्यांदा पैठण, वैजापूर आणि अजून एक मला वाटतं गंगापूर असे 2-3 तालुके घ्या. त्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा योजना राबवा. मित्रांनो, आता योजना झाली का? आता काय करतो? मंत्र्याचं काम नाही, लोकप्रतिनिधीचं काम नाही. हे कुठला कारभार? अरे एक एक दिवस महत्वाचा असतो. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत काम करतो, 10 पर्यंत काम करतो. का करतो? की परत आजचा दिवस उद्या येणार नाहीये. वेळ दवडता कामा नये. जसं वापसा उडाल्यानंतर पेरणी करून काही उपयोग नाही, तसं एक एक दिवस महत्वाचा आहे. आणि हे एक एक दिवस महत्वाचा असताना स्वतःची दारूची दुकानं वाढवण्याचा प्रयत्न करतात, पण लोकांचं भलं करायचा प्रयत्न करत नाही. त्यांचं काम आहे. आढावा बैठका घेतल्या पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. दर आठवड्याला पालकमंत्री म्हणून कुठपर्यंत कामं आलीत, मागच्या मीटिंगला काय झालं होतं, पुढं कशामुळे थांबलं, कुठं अडचण आहे का, कलेक्टरला काही बोलायचं का, एसपीला काही बोलायचं का, सीओला काही बोलायचंय का, या पद्धतीनं केलं पाहिजे. तसं होत नाही. त्याच्या संदर्भामध्ये मोसंबी सिट्रस इस्टेटसाठी मंजुरी दिली. त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता की नाही? कॅबिनेटने मान्यता दिली, बजेटमध्ये मिसपीचमध्ये टाकलं. मग बजेटमध्ये आल्यानंतर, व्हाईट बुक मध्ये आल्यानंतर त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी काम करायला नको का? बरं, ते आता नुसते आमदार नाहीत ना, ते मंत्री आहेत, ते पालकमंत्री आहेत. पालकमंत्री हा जिल्ह्याचा जवळपास मुख्यमंत्री असल्यासारखं असतं. प्रत्येक गोष्ट झेंडावंदन ते करतात. कुठल्याही आढावा बैठक, उद्याच्याला कार्यक्रम घ्यायचा म्हटलं कुठला, तर पालकमंत्र्याला तिथं बोलवलं जातं, पण त्याचाही काही उपयोग नाही. औरंगाबाद पैठण रस्त्याचं चौपदरीकरण मंजूर करून 13 वर्ष झाली. हा रस्ता कुठपर्यंत झालाय? आता बघा, 13 वर्ष तुम्हाला जर रस्ता करता येत नाही तर काय रे, ब्रह्मदेव आला तरी तुमचं भलं होणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना आहे, तसं ब्रह्मदेव काय रे खरं नाही. यांचं नाकारती माणसं आहेत, निवडून जाणारी. मी तुम्हाला दोष देत नाही, निवडून जाणाऱ्याला दोष देतोय. त्याच्या संदर्भामध्ये तालुक्यात 2 सहकारी साखर कारखाने, त्याच्यामध्ये कसं काम चाललं ते बघा. त्या चंद्रकांत घोडकेंनी अतिशय कष्टाने उभा केलेला शरद सहकारी साखर कारखाना साम दाम दंड वापरून हिसकावून घेतला. अहो, तुम्ही महाराष्ट्रात बघा पैठणकरांनो, पद्मश्री जुन्या विखे पाटलांनी काढलेला सहकारी साखर कारखाना विखे पाटील पहिले चेअरमन होते. नंतर त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे पाटील चेअरमन झाले. नंतर त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील चेअरमन झाले. नंतर त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील चेअरमन झाले. 4 पिढ्या चेअरमनशिप आहे ना. तीच गोष्ट संजीवनी कारखाना,
त्याच्या संदर्भामध्ये कोण? शंकरराव कोल्हे साहेब, बिपिन कोल्हे साहेब आणि नंतर त्यांचे चिरंजीव. तीच गोष्ट कोळपेवाडीला शंकरराव काळे, अशोकराव काळे आणि आता आशुतोष काळे. तीच गोष्ट भेंड्याला मारुतराव घुले पाटील, चंद्रशेखर किंवा नरेंद्र, ती दोघं तिथं. असं त्या ठिकाणी चालतंय. तिथं आर्थिक सुबत्ता येते. यशवंतराव गडाखांच्या नंतर शंकरराव गडाख तिथं चेअरमन होता. ते तिथं आर्थिक सुबत्ता आणतात, शिक्षण संस्था काढतात, फळबागा लावतात. हे त्यांना जमतं. आणि इथं त्या चंद्रकांत गोडके, आत्ता मी येताना त्यांच्या तिथं थांबलो होतो, 81 वय झाले, परंतु तो कारखाना हिसकावून घेतला. आणि मग हिसकावून घेतला एवढा दम होता तुमच्यात, तर चालवता काय येत नाही? तुमच्या इथं पाणी आहे, पण तुमच्या लोकप्रतिनिधीच्या अंगात पाणी नाही. त्याच्यामुळं तुमचं सगळं नडतंय. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला वाईट वाटेल. अजित पवार तिकडनं आला, विरोधी पक्ष नेताना आमच्याच लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी टीका टिप्पणी करतोय. खरंय ते सांगतोय. ह्याच्यातलं एक चुकीचं असेल तर कुणी बोला, नाही दादा हे मागे घ्या, हे आमचा माणूस लय चांगला आहे. पैठण तालुक्यात जायकवाडी धरण, 2 सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणचं आपेगाव विकास प्रतिष्ठान, ब्रह्मगळवान उपसा सिंचन योजना, MIDC महाविद्यालय, हे सगळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिलंय. अरे भुमरेंनी काय दिलं? काय चाललंय ते? अरे ह्याचा कुठंतरी विचार नीट करा बाबांनो. 5 वर्ष निघून जातात रे. जसं एकदा शेतकऱ्याचं पीक जर उद्ध्वस्त झालं तर 3 वर्ष शेतकरी उपजायला येत नाही. तसं एक आमदार चुकीचा निवडला गेला तर एवढं तुमचं त्या ठिकाणी वाटोळ होतं. त्याच्या संदर्भामध्ये मला तर लोकांनी सांगितलं की दादा तालुक्यात शाळा, मेडिकल कॉलेज, साखर कारखाने, हॉस्पिटल, रस्ते करावे अशी अपेक्षा आम्हाला होती. आम्हाला मंत्रिपद मिळालं, आम्हाला पालकमंत्रीपद मिळालं, पण 9 दारूच्या दुकानं आणली. खरं आहे का नाही ते तुम्हालाच माहिती. दुकानासमोर स्पीड ब्रेकर लावला का तर गाडी थांबावी, थांबून गिरायकांनी जावं, यावं, टाकावं आणि जावं. अरे काय रे, आपण उलट शाळा वगैरे असल्यावर स्पीड ब्रेकर लावतो, तिथं लहान मुलांना मुलींना त्रास होऊ नये म्हणून. आणि इथं ह्या पद्धतीनं स्वतःची दुकानं चालवण्याच्या करता तुम्ही स्पीड ब्रेकर दाबाल. अरे कुठं फेडाल ही पाप? तळतळाट लागेल सगळ्याचा ह्यांना. याचा विचार जरा आपण सगळ्यांनी या निमित्तानं करा. मित्रांनो, मला तर पैठण शहरात शासकीय जागा स्वतःच्या नावावर करण्याच्या करता दत्ताभाऊंनी मला ती कागदपत्र दाखवली होती. त्यांनी ती जागा वाचवली. काय कोण करेल? रोजगार हमी योजनेची बोगस प्रकरणं उचलणाऱ्या नातेवाईकांना मारहाण त्या ठिकाणी केली जाते. ही कुठली पद्धत? स्वतःच्या गावात रोजगार हमी योजनेची बोगस कामं केली. दत्ता गोरडेंनी भुमरेंना विरोध केला म्हणून हा जरा गडी नरमला. अशा प्रकारची परिस्थिती आहे. ह्या शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे. आज आरोग्याचा इथं निलेश गेला, हा बसलाय निलेश लंके. कोरोना एवढा जबरदस्त होता, निलेशनी स्वतः तिथं मोठाच्या मोठा व्यवस्था सगळ्या पेशंट लोकांची केली होती. ही गडी एकदम अंगकाठी अशीच आहे. त्याला मी म्हणायचो, अरे निलेश तू सारखा फिरू नको. तो कोरोना झालेल्यांच्यात फिरायचा. जेवण मिळालं का? औषध घेतली का? काही अडचण आहे का? डॉक्टर येऊन गेले ना? काही त्रास होत नाही ना? सगळं स्वतःच्या घरातली माणसं असल्यासारखा रात्र दिवस तिथं बाबा अक्षरशः कष्ट घेत होता. मला भीती वाटत होती ह्याला कोरोना झाला तर काय खरं नाही आमचं. परंतु शेवटी कुठंतरी परमेश्वर आहे आणि कुठंतरी त्या बाबतीमध्ये चांगलं काम करणाऱ्या पाठीशी ते उभा राहतो, आशीर्वाद देतो. त्या पद्धतीनं निलेश लंके सगळ्या जगात फेमस झाला. असा आमदार असावा लागतो. आणि तुमचा आमदार तिथं ते सगळ्यांना त्या आजारातनं बाहेर काढण्याचं काम करतोय. बाकीच्या सगळ्या गोष्टी करतोय. राज्यातल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडनं स्वखुशीनं जर कोणी पैसे पाठवले तर ते पैसे घेऊन त्याच्यात मदत करतोय. असा आमदार असला पाहिजे.
आणि तुमचे आमदार इथं आरोग्याच्या बाबतीमध्ये दवाखाने काढत नाही, आरोग्याचा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालाय तो सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. शहरामध्ये कुठलंही रुग्णालय नाही. आरोग्याची जबाबदारी आरोग्य प्रशिक्षण पथकावर आहे. वारंवार प्रशिक्षण केंद्र ह्याच्यामध्ये अधिकारी हात वर करतात, नागरिकांना औषध मिळत नाही. अरे काय रे तुम्ही, हे अशा पद्धतीचा कारभार. तुम्हाला जर एवढं देऊन तुम्हाला आपल्या भागातल्या जनतेला देता येत नसेल तर कसं इथलं होणार, ह्याही गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. मित्रांनो, आपल्या भागातल्या MIDC मधल्या कंपन्या दुसरीकडे चालल्या, परराज्यात चालल्या. काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री लोक काही करत नाही. आता आपल्या औरंगाबादला MIDC आहे, तिथं कंपन्या आणल्या पाहिजे की नाही? अरे तेच सांगतोय ना, ह्यांनी जाऊन तिथं कंपन्यांशी मालकांशी बोलून चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. आता ही कंपनीच्या मालकाकडे गेल्यावर काय बोलणार आहे कोणाला माहिती. त्या मालकाला हेच कळायचं नाही, ह्याचं मालकाला कळायचं नाही. सगळा सावळा गोंधळच आहे. ठीक आहे, आईच्या पोटातनं कुणी आम्ही पण शिकून नाही आलो, परंतु चांगले अधिकारी सवंगडी बरोबर घ्यायचे. आता परदेशामध्ये जात असताना दुभाषी म्हणजे भाषांतर करणारे पण बरोबर असतात, आपण करायचं. परंतु तशा पद्धतीने तडफ ही आमदारांनी दाखवली पाहिजे. हा आता ती झालं ना बकास, उद्यान बकास झालंय आपलं. अरे आणलं आणि चांगलं उभं झालं तर आम्ही कौतुक करू ना, आम्ही अभिनंदन करू. आमचा तोही स्वभाव आहे, चांगल्याला चांगलं म्हणण्याचीच औलाद आम्ही आहोत. आम्ही काही उगीच प्रत्येकाला हे आमचे विरोधक आहे म्हणून मी टीका टिप्पणी करत नाही. बाबांनो, या गोष्टीचा आपण विचार करा आणि त्या प्रकारे आपल्या भागाचा जर कायापालट करायचा असेल तर आमची पण मंडळी नीट वागली पाहिजे. नाहीतर ती आमचे हसून नाही, ती बैल जोडी कशी असती, एक ह्या अंगाला ओढते आणि एक ह्या अंगाला ओढते. ती चालवणाऱ्याला कळत नाही इकडंच का बघावं का तिकडं बघावं. कासरा उडू उडू मी दमलो, गट्टे पडले राव कासरा उडून. काय सांगू काय, तर काय बोलायचं काय. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी मध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यावर काय सांगितलं, शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या करता दिवसा वीज देणार. मिळाली दिवसा वीज? अहो हाय ती वीज तोडायला लागला, कनेक्शन तुम्ही तोडायला लागला. वीज तर दिवसा मिळेनाच, मिळेना, ट्रान्सफॉर्मर मिळेना, साहित्य मिळेना. अरे तेच सांगतोय, ते जे काही चाललंय हे अतिशय चुकीचं चाललंय. यांनी लोकप्रिय घोषणा केली, परंतु होय सांगतो अद्यापपर्यंत त्यांना त्याचं काही करता आलेलं नाही. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारातच पाणी भरावं लागतंय. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी एक महत्वाकांक्षी योजना मंजूर केली. पैठण वॉटर ग्रीड पहिल्या टप्प्यात करावं, त्यासाठी 285 कोटी रुपयाचा निधी मी अर्थसंकल्पामध्ये मंजूर केला. पुढे काय झालं, काम अद्यापपर्यंत सुरू नाही. संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये 65 एकर जमिनीवर मोसंबी क्लस्टर योजनेला मंजुरी दिली, 67 कोटी रुपयाची तरतूद केली. त्याचं काय झालं? हे काम नाही का लोकप्रतिनिधीचं? मंत्रिमंडळामध्ये बसल्यानंतर त्याच्याबद्दल बोलायला नको का, सांगायला नको का की माझ्या मराठवाड्यातल्या भागातले हे प्रश्न राहिलेले आहेत, का पुढे सरकत नाहीत, काय अडचणी आहेत? परंतु तिथं बोलण्याची धमक आणि ताकद पाहिजे ना, तसा अभ्यास पाहिजे, परंतु तसं नाहीये. आणि म्हणून मित्रांनो, आज जी काही गद्दारी झाली ती गद्दारी महाराष्ट्राला पटलेली नाहीये. लोक आता वाट बघूनच आहेत. लोकांनी 5 विधान परिषदेच्या निवडणुकांच्या काळामध्ये त्यांना जागा दाखवलेली आहे.
आता पुढच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ते लावत नाहीयेत. त्यांना अजून अंदाज नाहीये त्या निवडणुका आपण जिंकू म्हणून. 7 महिने झाले, वास्तविक आतापर्यंत निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. तुम्ही जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री होता तसं जनतेला वाटत नाही मी कुठंतरी तालुका पंचायतीचा सदस्य व्हावं, जिल्हा परिषदेचा सदस्य व्हावं, उपसभापती, सभापती, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विशेष समिती सभापती, नगरपालिकेचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, यांना स्वतःचाच विचार करायचा, बाकीच्यांचं काही नाही. महापुरुषांचा अपमान करतात, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, या महापुरुषांच्या बद्दल सातत्याने काही ना काही गरळ ओकण्याचं काम करतात. आमच्या दैवताचा अपमान करतात, त्याच्याबद्दल उत्तर देत नाही. राज्यपालांच्या पासून खालपर्यंत सगळे करतात, त्यांचे आमदार करतात, त्यांचे मंत्री करतात, त्यांचे प्रवक्ते करतात, त्यांच्या विचाराचे राज्यपाल करतात. हा कुठला कारभार? अरे महाराष्ट्रातले बेरोजगारी महागाईचे प्रश्न सोडवा. मुद्दा म्हणून तुम्ही बाकीच्याच नको त्या धंदे करताय. त्या हिंगोली मधल्या आपल्या भगिनी प्रज्ञाताई सातव, त्यांना मागणं येऊन हल्ला केला महिलेवर. त्यांचे पती काही महिन्यापूर्वी वारले, राजीव सातव, करोनामध्ये, आणि तिथं काही दिवसापूर्वी जाऊन पाठीमागदा हल्ला केला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही महिलेवर हल्ला करता तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही बोलत नाही. पोलीस खातं करतं काय? सरकार काय करतं? त्यांना संरक्षण नाही. परंतु ह्या 40 लोकांना मात्र Y+. तुम्हाला माहिती का एकेकाला Y+ द्यायला खर्च किती येतो? तुमच्या करातनं तो खर्च होतो, टॅक्स मधनं. एका Y+ सिक्युरिटी दिल्यानंतर त्याच्याकरता 20 लाख रुपये महिन्याला खर्च येतो. 40 गुणिले 20 लाख, विचार करा. मग बटन कशाला दाबली त्याची? अरे इतरांनी दाबली, त्यांना समजून सांगा. सांगतो जरा 2 मिनिटं. या मला एक तुम्हाला सांगायचं आहे की बाबांनो, हे जो काही प्रकार चाललेला आहे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. आज त्यांच्यावर 20-20 लाख रुपये फक्त बंदोबस्ता करता, पायलट कार आणि बाकीचं काय काय करतायत, सायरन वाजवत जात आहेत, काय करतायत त्याचा त्याला मेळ नाही. आणि स्वतःचं संरक्षण, जनतेचं संरक्षण कोण करणार? तुम्ही ठीक आहे ना, 40 लोक तुमचं संरक्षण झालं. आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर हल्ला केला, दगड मारली, कोण बंदोबस्त देणार? प्रज्ञाताईंच्यावर हल्ला केला, कुणी जबाबदारी घ्यायची? एका पत्रकाराला जीवा मारलं, ही कुठली पद्धत? कोकणातल्या पत्रकाराला त्या ठिकाणी जिवंत मारण्यात आलं. अशा प्रकारचा कारभार जर या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये चाललेला असेल तर सर्वसामान्य माणसांनी त्या ठिकाणी जगायचं कसं? हा खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या गोष्टीचा पण विचार आपण या निमित्तानं केला पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, 50 खोके एकदम ओके कशामुळे घोषणा गाजली? याच्या आधी कधी 50 खोके एकदम ओके कुणी म्हणत होतं? या पद्धतीचा जे काही कारभार चाललाय आणि त्याच्यातनं राज्याचं जे नुकसान होतंय, सर्वसामान्य जनतेचं जे नुकसान होतंय, हे घटनाबाह्य सरकार आहे, हे स्थगिती देणारं सरकार आहे. आम्ही आमच्या काळामध्ये जी कामं मंजूर केली त्याला यांनी स्थगिती दिली. अरे तुम्ही नवीन कामं करा, ती कामं पूर्णत्वाला न्या. शेवटी काय ती अजित पवार, राजेश टोपे, विक्रम काळेच्या घरची कामं नव्हती. महाराष्ट्रातलीच कुठल्या तरी जिल्ह्यातली, कुठल्या तरी तालुक्यातली, कुठल्या तरी गावातली कामं होती ना. त्याच्यावर काय फक्त आमची लोक जाणार होती का? त्या रस्त्याने तर सगळेच लोक जाणार होती. परंतु अशा प्रकारचा यांचा सगळ्यांचा कारभार चाललेला आहे. याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या सभेच्या निमित्तानं केला पाहिजे असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे.
मित्रांनो, एवढंच नाही तर मधल्या काळामध्ये यांनी, मी आपल्याला सांगतो की एकंदरीतच 4 दिवसापूर्वी रिफायनरीला विरोधी बातमी लिहिणाऱ्या पत्रकाराला गाडी खाली चिरडून मारण्याची घटना कोकणामध्ये घडली। या दुर्दैवी घटनेमध्ये राजापूर म्हणजे कोकणातलं महानगर टाइम्सचे पत्रकार शशिकांत वारिशे यांचं निधन झालं। काय त्यांच्या बायका मुलांनी करावं, उघड्यावर पडावं। त्याच्यामध्ये दिवंगत पत्रकार वारिशे यांनी ज्या व्यक्तीविरोधात बातमी छापली त्याच व्यक्तीच्या गाडीने वारिशे यांच्या गाडीला धडक दिली आणि तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं आणि त्यांचं बिचाराचं निधन झालं। सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये भूमिका घेऊन काम करणाऱ्या पत्रकाराचा जर अशा प्रकारे जीव जात असेल तर हे अत्यंत भयानक नाहीये। पत्रकार स्वर्गीय वारिशे यांच्या कुटुंबियाला न्याय मिळायला नको, आरोपीला पकडून त्याला फाशीची शिक्षा द्यायला नको, ही आमची मागणी आहे। अरे पैठणकरांनो, हे तिथं पोहोचलंय, प्रज्ञाताईंच्या पर्यंत पोहोचलंय, आदित्य ठाकरेंच्या पर्यंत पोहोचलंय, तुमच्यापर्यंत पोहोचायला काय वेळ लागणार आहे? तुम्ही असं म्हणू नका कुठं आपल्याला त्रास झालाय त्यांच्याकडे, अरे त्यांच्याकडे करून चालणार नाही। समाज पेटला पाहिजे, समाज उठला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे आणि सरकारला जाग आणली पाहिजे, त्याशिवाय हे सरकार टाळ्यावर येणार नाही। या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे। मध्ये तर काय काढलं की एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये सांगितलं की आता गाईला मिठी मारायची म्हणले, काऊ हग डे। आता काय गाईला गोंजारतात, मिठी कुठे मारतात का रे? आता काहीतरी मागे घेतलं म्हणे, काल रात्री ट्विट काय ऑर्डर हे केली, म्हणजे तिथं बसून काहीतरी चुकीचे निर्णय घ्यायचे। लोकांच्या मधनं विरोध झाला। पहिल्यांदा आमच्या जनावरांना लंपीचा आजार झाला, त्याच्यातनं बरं करा, मिठ्या मारायला कुठं सांगता? आणि गाई जर शिंगवाली असली, खिलार असली, मारकी असली तर काय करावं? काही पण बोलता, काही सांगता। काय शेतीचा, पाण्याचा, मातीचा, शेणाचा काही संबंध नाही यांचा। मगाशी कुणीतरी आमचे जयसिंगराव गायकवाडांनी सांगितलं, ते सगळं आहे का त्यांचा काही संबंध? आज माझ्या शेतकऱ्याच्या खताच्या किमती वाढल्या, कमी करायला तयार नाही, आधारभूत किंमत द्यायला तयार नाही। कापसाला 2 पैसे मिळायला लागले होते, ते पण आता कमी केले। ऊसाला 2 पैसे मिळण्याचे दिवस आले। साखर परदेशामध्ये 3,900 ते 4,000 चालली, तिथं आपल्याला साखर पाठवायला परवानगी देत नाही। साखर मात्र काही लोक विकत घेतात आणि श्रीलंकेला, पाकिस्तानला, तिकडं बांगलादेशला, तिथं मात्र स्मगलिंग चालू आहे। ते पैसा कमवत आहेत आणि आमच्या शेतकऱ्याला पैसा मिळालेला ह्यांना चालत नाही। कांद्याचे भाव पडलेत, वाटोळ झालं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं। आज कुठल्या पिकात परवडतंय मला सांगा ना? सरकार बोलायला तयार नाही, मंत्री सांगायला तयार नाहीत। याचा विचार पैठणकरांनो आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे। म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझे दत्ताभाऊला आणि संजयला पण विनंती आहे, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आम्ही जे काही योग्य पद्धतीने करायचं, महाविकास आघाडीचा एकोपा कसा टिकवायचा तो आमचा प्रयत्न आहे। तुम्ही देखील जातीय सलोखा टिकवण्याचा प्रयत्न करा। साधू संतांनी तो विचार मांडलेला आहे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। आज मात्र धर्मामध्ये, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे। कुठल्याही धर्मांनी एकमेकाच्या बद्दल आकसाची भावना ठेवलेली नाही, अनादराची भावना ठेवलेली नाही। प्रत्येकाने एकमेकाच्या धर्माचा आदरच केलेला आहे, एकमेकाच्या जातीचा आदर केलेला आहे। ह्या गोष्टीचा विचार तुम्ही लोकांनी करा, कुठेही डोक्यामध्ये वेगळा विचार आणू नका, नाहीतर आपल्याला पुन्हा कोणी वाचवायला येणार नाही। आपल्याला आता जागं व्हावं लागेल, माग चुका झाल्या त्या दुरुस्त कराव्या लागतील, आपल्यातली चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावं लागेल।
समजावून ऐकत नसतील तर खडसावून सांगावं लागेल, तरी ऐकत नसतील तर एखाद्याला धडा शिकवावा लागेल, पण त्याशिवाय आपलं भलं होणार नाही. मित्रांनो, ह्या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं निश्चितपणे त्यात केला पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. भर दुपारी आपण एवढ्या मोठ्या संख्येने या मेळाव्याच्या करता उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. परंतु महिलांचा पण आदर करायला शिका. संजय, दत्ताभाऊ, परदेशी, जितू, जरा फोटो बिटो महिलांचे पण टाकत चला, सगळ्यांना बरोबर घेऊन चला. कुठं काही मनात ठेवायचं नाही, काही बिघडत नाही. सगळे आपण एका परिवारातले, ही आदरणीय पवार साहेबांची शिकवण आहे आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सगळेजण वागूया अशी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.